आपल्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. समृद्ध महाराष्ट्र यामध्ये आपण उज्ज्वल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल चर्चा केली. तर तुमचं मत काय आहे? तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आपण सगळ्या राजकीय लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणताय आणि सगळ्यांना विचारताय की महाराष्ट्राबद्दल त्यांचं मत काय आहे. एकच महत्त्वाचं आहे की आम्ही जे बोलतो आणि करतो आम्ही ते तसंच्या तसं मांडतो लोकांसमोर. सत्ताधारी जे आहेत ते तसंच मांडतात का हा प्रश्न त्यांना एक महत्त्वाचं विचारणं गरजेचं आहे. पण एक चांगलं की तुम्ही सगळ्यांना आणून नुसतं राजकारण नाही तर राजकारणापलीकडे महाराष्ट्रासाठी काय विजन आहे ते विचारत आहात. त्रिभाषा धोरणावर तुमचं मत काय आहे? माझं मत स्पष्ट आहे की कुठच्याही भाषेची सक्ती नाही पाहिजे. महाराष्ट्रात मराठी आणि इंग्लिश हे पहिल्यापासून आपण शिकवतो ते शिकवत आलं पाहिजे. तिसरी भाषा असेल किंवा वेगळा विषय असेल फक्त हिंदी का, मग ओडिया शिकू द्या, तमिळ शिकू द्या, कन्नड शिकू द्या. ती 5वीपासून 6वीपासून विद्यार्थी आणि पालकांना निवडून द्या ना. एखादा वेगळा विषय असेल तर तो वेगळा विषय घेऊ द्या, पण भाषेची सक्ती कशासाठी? मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार? निश्चितपणे आलोच आहेत आणि मला वाटतं एक जी महाराष्ट्रात सेंटिमेंट आहे ते आम्ही पाळू. आणि कुटुंबाच्या निमित्ताने तुमचा आणि अमित ठाकरेंचा विचार काय याबद्दल? मला वाटतं आपण पाहताय महाराष्ट्राचं कुटुंब आहे आणि महाराष्ट्रासाठी आम्ही लढत राहू.